सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयाराम यांना पक्षाचं तिकीट देण्यात आल्याचा आरोप मकरंद पाटोदे यांनी माध्यमांसमोर केलाय। पुढे बोलताना ते म्हणाले की ज्या वेळेस महानगरपालिकेकरिता इच्छुक उमेदवारांची मुलाखती भाजपच्या वतीने शहरात घेण्यात आल्या त्यावेळेस निरीक्षक हजर नसून माजी महापौर विजय अग्रवाल आमदार यांच्याच मर्जीने तिकीट देण्यात आले। मग माझ्यासारखी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून भाजपात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजाच उचलायच्या का? भारतीय जनता पार्टीने जरी डावलेले असले तरी मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तिकीट देऊन दखल घेतली आहे। काय सांगाल दादा, यंदाची जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। कुठे आघाडी तर कुठे दबीजाडी असं पाहायला मिळत आहे। काय सांगाल यावर? सर्वप्रथम तर मी अमोल दिगंबरराव सातपुते या अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मधून प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो। आगामी या निवडणुकीमध्ये वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात आला आणि जातीवादी मतांचं विभाजन करण्यासाठी म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहे। आपल्या इथे या अकोला महानगरपालिका दर्जाची असल्यावरही इथे मालमत्ता कर जो अतिप्रमाणात लावलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथं गोडं पाणीसुद्धा 4 दिवसातून 5 दिवसातून एकदा येते, ते गढूळ येते। तसेच जी कचरा घंटा गाडी आहे त्याचे यांनी 30 रुपयाच्या ऐवजी आता 50 रुपये प्रति महिना लोकांकडून, महिलांकडून, नागरिकांकडून घेणे चालू केले। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जर इथे अकोला महानगरपालिकेत चर्चेत आलो तर आम्ही सर्वप्रथम हा मालमत्तेचा कर कमी करू आणि चांगले रस्ते, गटार, जे नाल्या साफ होत नाहीत त्याच्यावर विशेष फोकस राहील आणि कचरा घंटा गाड्या आम्ही मोफत करू। मला सांगा, कोण प्रतिस्पर्धी आणि कोण मित्र हा एक संभ्रमण खूप मोठा मतदारांमध्ये पडलेला आहे। बरोबर, कसं समजावं नेमकं की हा आमचा प्रतिस्पर्धी की हा आमचा मित्र? काय झालं साहेब, महाविकास आघाडीची इथे स्थानिक पातळीवर युती सांगितलेली आहे, म्हणजे महाविकास आघाडीची हे सांगितलेली आहे युती। तर बरेच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होत आहेत। त्याला कारण असं आहे की सर्व कार्यकर्त्यांना खुश करता येत सर्व म्हणजे नाराजी होऊन राहिले, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे। आता जिथे काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा काँग्रेसला दिलेला आहे। जिथे शिवसेनेची ताकद जास्त आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची, तिथे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला। असं समीकरण जुळून आणलेलं आहे आणि कसं आहे की एकत्र निवडणूक लढून संपूर्ण प्रभागातून उद्देश हाच आहे की महाविकास पार्टीच्या जास्तीत जास्त आघाडीच्या उमेदवार निवडून आणायचे। त्यासाठी कुठे तडजोड केलेली आहे आणि कुठे मग मैत्रीपूर्ण लढत पण आहे। नेमकं ही जी निवडणूक आहे ही राजकीय म्हणावी की विकासाची म्हणावी? नाही साहेब, ही निवडणूक तर विकासाचीच राहील। कारण काय आहे की तुम्ही आता पहा, प्रत्येक पार्टी आपलाच स्वार्थ बघत आहे। हो, राईट। प्रत्येक जागा सोडायला कोणीच तयार नाही, जागा सोडायला कोणी तयार नाही, हे बरोबर आहे। परंतु काय असते साहेब, या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन्स आहेत यामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा नाराज करता नाही येत। त्या दृष्टिकोनातून पक्षाला कधी कधी असा म्हणजे काय म्हणू आपण त्याला कठोर निर्णय घ्यावा लागतो आणि ही निवडणूक राजकीय नाही, ही विकासाचीच राहील आणि विकासासाठीच आहे। नमस्कार, मी दीक्षाताई ओमप्रकाश बुंदेले, प्रभाग क्रमांक 6 मधून क गटामध्ये तुतारी या निशाणीवर उभी आहे आणि माझं म्हणजे शरद पवार साहेबांचं काय विजन राहील विकासाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? विकासाच्या बाबतीत म्हणजे रस्ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे आहे
आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे गैरसोय होते येण्या जाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर युवतींना काही असं विशेष हे नाही आहे का समाजात म्हणजे काहीतरी प्राधान्य मिळावं, म्हणजे सहकार्य मिळावं, महिला सुरक्षेचं काही हे नाही आहे. आणि त्याच्यानंतर विकास अजिबात नाही आहे. त्यासाठी मी या क्षेत्रात उतरली आहे आणि मला जे हे कार्य करायचं संधी मिळाली आहे त्या कार्यावर मी निश्चितपणे कार्य करेन अशी मी तुम्हाला हे देते. येणाऱ्या काळात जे जे गेलेले काळ जे आहे, जे गेलेले काळ आहेत, इथं भाजपाचा एकदम निकृष्ट दर्जाचे काम आणि वातावरण एवढा गलिच्छ झालेलं आहे अकोला शहराचा, जे आपण अनेक वर्षापासून पाहत आहे. वारंवार त्याच मतदात्यांनी त्याच उमेदवाराला वारंवार निवडून दिलेला आहे. परंतु हा पक्ष भाजपा जरी पक्ष असेल तर उमेदवार जे आहेत ते उमेदवार मतदात्यावर लादण्याचं काम ते भाजपा पक्षानं केलेलं आहे. अनेक प्रसंगी मतदाते उमेदवाराला वार्ड मेंबराला भेटायला जातात, परंतु ते त्या ठिकाणी ते भेटत नाही. त्यांना निराश होऊन त्यांच्या घरून जा लागते. परंतु आजपर्यंत नाली, साफसफाई, स्वच्छ पाणी, दिवेचे अनेक प्रश्न आहेत. पण जे परिसर आहे या परिसर प्रभाग 6 नंबर मधला प्रत्येक ठिकाणी जठारपेठ असो, तापण्यानगर असो, महाजनी प्लॉट असो, केडिया प्लॉट असो, देशमुख फाईल असो, मराठा नगर असो, रामदास पेठ असो, रामनाथ प्लॉट असो, या सर्व भागात एवढं गलिच्छ वातावरण पसरलेलं आहे. कुठली साफसफाई नाहीये आणि लोक आरोग्यपूर्ण नागरिकांचा म्हणजे एकंदरीत आपलं म्हणणं आहे की ज्या प्रकारे जो विकास खुंटीवर लागलेला आहे त्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण कार्य कराल आणि आपल्याला संधी द्यावी जनतेने, असं आपलं मत आहे. माझी मिसेस हे पहिल्यांदाच ही उमेदवारी घेतलेली आहे, परंतु मला या गोष्टीचा 3दा आता अनुभव आहे. 3दा पराभूत झालेला आहे. परंतु जनतेची सेवा करायची म्हणून मी पुन्हा एक सर्वसाधारण महिला मधून उमेदवारी माझ्या मिसेसला गीता ओमप्रकाश मुंडेला या तुतारी निशाणीवर दिलेली आहे. परंतु आजपर्यंत पाहिलेलं जे आहे, आपण रस्ते अकोल्याचे पाहत आहे, निकृष्ट दर्जाचे रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता हे जाणत नाही. कुत्रे मोकाट जाणारा हे मोकाट आहेत, त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही. साफसफाई कामगारावर कुठला अंकुश नाही, ठेकेदारावर कुठला अंकुश नाही. आता पैशाची उधळण हे महानगरपालिकामध्ये हे सर्व प्रकार मेहनतीचे जे पैसे आहेत ते मेहनतीचे पैशाचे उधळण हे मागचे जे उमेदवार आहेत त्यांच्यापासून होत आहे. शोषण होऊ नये मतदात्याचा म्हणून आपण हे उमेदवारी घेतली. आमच्या अकोला जिल्ह्याच्या खासदार साहेबांनी राजराजेश्वराची मंदिरामध्ये जेव्हा त्यांनी प्रचाराचं नारळ फोडलं त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्ही मीडिया क्षेत्रातले, तुम्ही सोशल मीडिया बघता, तुम्ही मला माझ्या लोकसभेच्या वेळेस तुम्ही मला मदत करा, मग तुमच्या वेळेस मी तुम्हाला मदत करेन. आमच्या प्रभाग क्रमांक 6D मधून मला मकरंद पाठवलेलं माझ्या मित्रांनी इच्छा व्यक्त केली की भाऊ तुम्ही मकरंद भाऊ तुम्ही उभे राहा. तर मग मी जेव्हा उभं राहायचा प्रयत्न केला, सगळं तयारी केली, माझी अपक्षाची तयारी होती. भारतीय जनता पार्टीत आम्ही 7 जणांनी इंटरव्ह्यू दिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या अकोला जिल्हा कार्यालयामध्ये जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की पक्षाचे पूर्वमध्ये असो एक सन्मान्य पूर्वचे आमदार आणि पश्चिममध्ये भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष जयंत मसने हे इंटरव्ह्यू घेऊन राहिले, निरीक्षक दिसून राहिले. म्हटलं भाऊ निरीक्षक कुठे आहे? तर ते बोलले तुला जर उमेदवारी नाही दिली तर तू काय करशील? म्हटलं मी माझी 100% तयारी आहे, माझी जनता प्रभागातील जनता माझ्यासोबत आहे, मी 100% उमेदवारी टाकीन. परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली उमेदवारी देणार नाहीत, पण मला माझी क्रीडा व युवक कल्याण पाटबंधारे राज्यमंत्री, माझे अकोल्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव गावंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते संतोषदादा कोरपे साहेब, श्याम अवस्थी साहेब, माजी उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिक भाई सिद्दीकी, सय्यद युसुफ अली साहेब, बेनी पहलवान आणि माझे मित्र महानगर कार्याध्यक्ष देवानंदजी ताले यांनी मला माझ्या पक्षाने न्याय नाही दिला, पण यांनी
मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी करून मला इथे उमेदवारी दिलेली आहे. माझ्या भारतीय जनता पार्टीने यंदाचे जे तिकीट वाटप झाले, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका, तर याच्यामध्ये कार्यकर्त्यांना डावलून इतरांना तिकीट दिलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निश्चित ही गोष्ट तर योग्यच आहे. कारण आमच्या अकोटफलमध्ये एक उमेदवार होते जाधवताई, त्यांचं सर्वीकडे तुम्ही बघितलंच असेल, सर्वच मीडियामध्ये त्यांचा एक रोष आहे. गरीब आहे तर काय झालं, परंतु जेव्हा पक्षाचं कार्य असते, मिटिंग असतात, तेव्हा हे लोक लाखो कार्यकर्ता आणण्याकरिता हे लोक जीवाचे रान करतात. आणि जेव्हा त्यांना उमेदवारी पाहिजे असते तेव्हा हे स्वतःचे नातेवाईक आणि परिवारातल्या लोकांनाच उमेदवारी देतात. हे आमच्या मनाचं दुःख आहे. ज्या पक्षात आम्ही कार्य केलं त्यांनी न्याय नाही दिला, परंतु आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे, खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांनी मला उमेदवारी दिली आणि 100% निश्चित ही जनता मकरंद पाटोडे आणि आमच्या महाविकास आघाडीचे अमोलभाऊ सातपुते ब मधून आणि गीताताई गुंदेले यांना ख मधून उमेदवारी दिलेली आहे. आम्ही यांना निवडून आणण्याकरिता ही जनता आमच्या सोबत आहे. 100% आम्ही निवडून येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, अकोला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.